आज पुणे शहरामध्ये अनेक आज गोष्टी या पुणे शहरामध्ये अनेक हे लोक येतात. उत्तर प्रदेश बिहारमधून विद्यार्थी इथे येतात आणि पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी हैदोस घडतात. आई बाबाकडनं प्रचंड पैसे घेऊन यायचे आणि इकडे इथल्या लोकांना खूप त्रास द्या. इथल्या लोकांना मी शिव्या देणार, शिकायला देतो हे उपकार समजा. आणि तुम्हालाही सांगतो, तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो, कोणी शिक्षण घ्यावं आणि न घ्यावं आम्हाला पसंत नाही. पण उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये इथे येऊन जर शिक्षणासाठी येऊन जर इथल्या लोकांना जर समजा तुमचा त्रास होणार असेल, तुमची जर इथे दादागिरी वाढणार असेल, इथल्या मुलींच्या जर समजा तुम्ही काही त्रास देणार असाल तर तुम्हाला त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं जाईल एवढं तुम्ही लक्षात ठेवा. इथे राहायचं असेल तर यायचं, शिक्षण घ्यायचं आणि चालतं व्हायचं. इथे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची. या आमचं शिक्षण संस्था पण पैसे मिळतात तुमचा वाटेचा घुसवतात. महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी अनेक ठिकाणी चांगले मार्क मिळवून पास होताना पण ऍडमिशन मिळत नाही. बऱ्याच वेळा पैसे नसतात त्याच्याकडे, पैसे भरू शकत नाही आणि मग हे मोठे पॉकेट मनीवाले येतात. काय काय करतो कुठे राज्य मिळतो हेच मला कळत नाही. आपण कोणाला वाढवतो आपण? या मुंबई महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मायनॉरिटी कॉलेजेस म्हणजे काय नाही, ज्या ज्या मायनॉरिटीमध्ये आहे कॉलेज का मग इथला स्थानिक समजा एखादा मराठी मुलगा असेल तर ऍडमिशन नाही मिळणार. मराठी माणूस या शहरामध्ये मायनॉरिटी व्हायची वेळ आली आहे, त्यांना ऍडमिशन नाही मिळणार. आत्ता जून जुलैमध्ये ऍडमिशन मिळायचं, बघू ना काय काय करतात आणि मी काय काय करतो. आणि या सगळ्यांना एवढं निश्चित सांगतो, मी ज्या वेळेला एखादी गोष्ट बोलतो त्यावेळेला पोकळ धमक्या देत नाही. तुमच्या टाळ्या मिळाव्या म्हणून मी हे करत नाही. पण इथल्या मुलांना तिकडे काम मिळणार नाही, इथल्या मुलांना ऍडमिशन मिळणार नाही. बाहेरच्या लोकांसाठी इथे संस्था तुम्ही कशासाठी उभ्या करताय? बाहेरचा देश बघा, बाहेरचा जग बघा, बाहेरचं राज्य बघा. आपापल्या माणसाला आपापल्या लोकांना कशा घट्ट पकडून बसले असतात, आपली भाषा कशी घट्ट पकडून बसले असतात. आणि आम्ही ते सगळं सोडून देतोय. जाऊ द्या, सोडून द्या. काय होणार, काय होतं हे आपले प्रश्न आमच्याच लोक विचारतात. ज्यांनी सगळं आज पुण्यासारखं शहर वेगवेगळं वाढतं. प्रत्येक वेळेला इथं हे आज सभा घ्यायची माझा भगिनीची माफी मागतो. मला काय रस्ता आठवण्यामध्ये काय मला आनंद नव्हता. मला कुठे सभा घ्यायची मला कुठे सांगित नाही, कुठे सभा घेऊ मैदानात मुळात मैदानच नाही. आज परत बघा आपण त्याला टाऊन प्लॅनिंग म्हणतो, तेवढं वाटतं वाटतंय. हे सगळं करत असताना ब्रिटिश होता तसा हुशार बघा, देऊन गेला. म्हणजे काय देऊन गेला ते इतकं उत्तम देऊन गेला बघा. तुम्ही जर कधी मुंबईला आलात तर फुलाव्यापासून ते माहीमपर्यंत सुद्धा तुम्ही बघितलं तर किती मोठी मैदान आहे. शिवाजी पार्क मैदान आहे, ओव्हर मैदान आहे, आझाद मैदान आहे, अनेक शिवडी, नायगाव या सगळ्या भागामध्ये प्रचंड मोठी मैदान आहे, प्रचंड मोठी मैदान आहे. पुढच्या 100 वर्षाचा 150 वर्षाचा विचार करून ब्रिटिश स्टेशनचं स्टेशन बांधलं. त्या एवढी लोकसंख्या वाढली तरी प्रश्न येत नाही. जस्टिस स्टेशनचं स्टेशन बांधलं, आवाज इंडिया स्टेशन बांधली. त्यावेळेला एवढी लोकसंख्या पण नव्हती, त्यावेळेला एवढ्या ट्रेन्स पण नव्हत्या. आपण पुढच्या 100-150 वर्षाचा 200 वर्षाचा विचार करून सगळं टाऊन प्लॅनिंग करायचं असतं. भविष्यात येणाऱ्या पिढ्यांचा विचार करून या गोष्टी करायच्या असतात. आमच्याकडे काय 5 वर्षाला काय होईल तू अशी माहिती जास्त 5 वर्ष
ही सभा का नको तर म्हणजे ट्रॅफिक जॅम होईल. आता काय समजा सभा नाही ट्रॅफिक जॅम होत नाही का पुढे. आज वाहनं वाढत आहेत. सर्वात जास्त मुंबईपेक्षा पुण्यामध्ये सर्वात जास्ती वाहनं आहेत. 2 तारखेला जास्ती. हे सगळं प्रमाण वाढतंय. लोकसंख्या वाढते. माणसं येत आहेत. तितक्या इमारती उभे राहत आहेत. प्लॉट जात आहेत. सगळं होतं. पण त्या दृष्टिकोनातलं तुमचं आयुष्य सुखकर होईल असं काही टाऊन प्लॅनिंग नावाची काही गोष्ट. मी बघायची त्या पुणे महानगरपालिकेचे काही साईटवरती बघत होतो. 60% रस्त्यांना फुटपाथ नाही आहेत पुणे शहरात आणि 40% जिकडे फुटपाथ आहे तिथे फेरीवाल्यांचे आणून कोणाचा तरी एखाद्या आलेल्या माणसाला झटका म्हणजे शहर उभारलं नाही होऊ शकत. त्याला बचतसाठी करायचं असेल का मी केलं मध्ये मध्ये एखादी बस जाते आणि मालच्या रस्त्यावर अशा सगळ्या गाड्या चालल्या म्हणजे मोकळं. अशा गोष्टी होतात का याला काही डाऊन प्लॅनिंग नावाची गोष्ट म्हणतात. पण हे काय होतं तुम्ही मूळचे पुणेकर. आज हे तुम्ही मूळचे पुणेकर आज तुम्ही अल्पसंख्येवायला लागला. आज या पुण्यातला मराठी माणूस आज अल्पसंख्येवायला लागला. इतक्या प्रमाणावरती लोंढे येत आहेत आढळत आहेत. बाबांना मी गेली 15 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष मी इथे येऊन पुण्यामध्ये मी भाषण करून सांगतोय की मुंबईचा बट्ट्याबोळ व्हायला काही वर्ष गेली. पुण्याचा सत्यानाश व्हायला वर्ष पण काही जाणार नाही. कारण पुण्यामध्ये फक्त आणून ठेवतायचं आहे. पुण्यात फक्त घाण आणून उठायचं आहे. आणि एकदा ही सगळी गोष्ट हातात गेली ना हाताबाहेर उडून गेली ना ती काही होणार नाही. त्या येणाऱ्या उद्योगधंद्यांमध्ये काही तुम्हाला स्थान नाही. हे सगळं जे होतंय हे फक्त केवळ बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे हे सगळं घडतंय एवढं आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि नुसते लोंढे नाही त्याचबरोबर यांची राजकीय दादागिरी. आज मुंबईमधल्या महानगरपालिकेमध्ये विधानसभेमध्ये इथून हे शिरले आता तिथून गेल्या राज्यामध्ये काही आमदार झाले अनेक नगरसेवक झाले. पुण्यात हे उद्या पुण्यात पण करणार. त्यांच्या आपापली पॉकेट तयार करणार आणि कसे घुसणार हे मला कळणार पण नाही.